त्याचा खूप मोठा उपयोग झाला. परंतु घरोघरी गणपती असणे हे आपल्याकडे एकदम नॉर्मल आहे. हे सांगावं लागत नाही, लोक आपोआपच घेऊन येतात. जे परप्रांतीय महाराष्ट्रात ते सुद्धा करायला लागतात. म्हणजे इथे आलेले UP बिहारवाले मारवाडी लोक राजस्थानी ते पण गणपती करतात. कारण महाराष्ट्रामध्ये गणपतीचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप उत्साहाने केला जातो. अर्थात त्याचं कधी कधी स्वरूप वेगळ्या दिशेने जातं, परंतु तरी देखील आस्था खूप मोठी आहे. तरी थोडंसं काय म्हणतात पॉलिटिसायझेशन झालं, कमर्शियलायझेशन झालं, परंतु तरी देखील आस्था फार मोठी आहे. तर असे आपले आराध्य महाराष्ट्राचे गणपती, त्यांचं स्थान आपल्या जीवनामध्ये काय आहे? आपण त्यांना विघ्नहर्ता म्हणतो. पण काय विघ्न, कुठलं विघ्न हरतात ते? हा विघ्नहर्ता म्हणजे नक्की कोण? आपण अथर्वशीर्ष गातो, त्याच्यामध्ये त्यांचं सगळं वर्णन केलं आहे की गणपती कसे आहे. तिथे गणपतीला सुप्रीम म्हटलेलं आहे. म्हणजे तुमचं आप, तेज, वायू, पृथ्वी सगळे त्याच्यापासून आलेले आहेत. तुम्हीच परब्रह्म आहेत, सगळं म्हटलेलं आहे. का? कारण ती त्यांची स्थिती आहे. ते भगवंताचे असे विशेष रिप्रेझेंटेटिव्ह आहेत की जे आपल्या जीवनामधून ज्या काही बाधा असतील, जे काही विघ्न असतील ते काढून टाकतात. म्हणून साक्षात ब्रह्मदेव ह्या जगातले पहिले निर्मित व्यक्ती. त्यांना आई नाही, फक्त पिता आहे. माता पिता एकच. कोण? विष्णू. विष्णूच्या नाभीमधून जे कमळ निघालं त्याच्यामध्ये पहिले ब्रह्माजीने त्यांनी सृष्टी निर्माण केली. आणि सृष्टी निर्माण करताना त्यांनी अनेक प्रकारे लोकांना ज्ञान दिलं की सृष्टीत राहायचं कसं, या सृष्टीचा उपयोग काय आपल्या आयुष्यात. बरेच वेळा प्रश्न येतात की आपण जन्माला आलोय, इथे आहोत, कशासाठी आहोत? नुसतं जगायचं आणि मरण्यासाठी आहोत का? काहीतरी असे अनेक विचार आपल्या मनात अनेक वेळा येतात. बऱ्याच वेळा जे प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळत नाही. कारण प्रश्नाचे उत्तर मिळायला योग्य अशी संधी यावी लागते आणि योग्य व्यक्ती भेटावी लागते. तर ब्रह्मदेव त्याने एक विशेष ग्रंथ लिहिला, ब्रह्मसंहिता. आणि त्या ब्रह्मसंहितेमध्ये गणेशाचं वर्णन आहे. ते भगवंताच्या संदर्भात आहे. तिथे ब्रह्मदेव म्हणतात यत पाद पल्लव युगम विनिधाय कुंभ द्वंद्वे प्रणाम समये भयान समये सगणाधिराजा विघ्नान विहंतु मलमस्य जगत्त्रयस्य गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. यत पाद पल्लव, भगवंताचे पाद पल्लव म्हणजे चरण कमळ आपल्या मस्तकावर धारण करणारे, आणि ते धारण केल्यामुळे शक्ती प्राप्त करून सगळ्या जगाचे जे काही समस्या आहे, विघ्नान विहंतु, विहंतु म्हणजे नष्ट करणे, असे जे आहेत गणपती सगणाधिराजा. आणि ते काय करतात? कोणाचे चरण घेतात? भगवंताचे. असे गोविंद त्यांचे चरण कमल भगवान गणेश आपल्या मस्तकावर घेतात. गोविंद आदिपुरुष तमहं. तर ही गणेशाची वास्तविक स्थिती संपूर्ण शास्त्रीय दृष्टीने आहे. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे, आपण ज्या वेळेला यांच्याकडे जातो, अशा महान भक्तांकडे, एखाद्या महान व्यक्तीकडे आपल्याला कळलं पाहिजे काय मागायचं. आपल्याला माहितीच नाही काय मागायचं तर मग गडबड होणार. काय विघ्न आहे ते तर कळलं पाहिजे. विघ्न काय असतं? विघ्न म्हणजे काय? अडथळा. अडथळा. काय काय विघ्न असतात शैलेश? ठीक ठीक. काय तुम्हाला काय असं विघ्न? तुम्हाला आज जर वाटलं काहीतरी विघ्न आहे तुमच्या जीवनात, काय आहे? हेल्थ प्रॉब्लेम, वेल्थ प्रॉब्लेम, प्रोजेनी प्रॉब्लेम, रिलेशनशिप प्रॉब्लेम्स,
आता नवीन रिलेशनशिप आता सध्या रिलेशनशिप बिगेस्ट बिगेस्ट आता ते आता सध्या एक नवीन काय म्हणतात त्याला, हा नवीन आजार आहे, हा नवीन आजार आहे. मागा कोण घ्यावं हा. त्याला म्हणतात म्हणजे मी त्याला ते नाव दिलेलं नाही पण द्यावं लागेल एक दिवस. चाइल्डहुड ट्रॉमा ऐकलंय का? नाही. चाइल्डहुड ट्रॉमा पटपट साहेब तुम्हाला कळणार पण नाही काय चाललंय ते. प्रत्येक जण काय झालं इट इज ऑल बिकॉज ऑफ चाइल्डहुड ट्रॉमा. आणि चाइल्डहुड ट्रॉमा म्हणजे आमच्या बाबा आई बाबाने आमच्या कानाखाली मारली होत्या, मला काय फरक नाही पडला तरी जाऊन त्याने पायाला नमस्कारच केला. पण आजच्या चाइल्डहुड ट्रॉमा बाबूस त्याने मला असं म्हटलं, माझ्या आईने मला असं केलं, माझ्या बाबाने असं केलं, माझ्या काकाने टीचरने असं केलं, हा ट्रॉमा मी सहन करू शकत आहे म्हणून मी असा आहे. ही रियालिटी आहे, सगळ्याला माहिती आहे. दिस इज अ रियालिटी. सध्या भारतामध्ये आणि जगभरामध्ये सगळ्यात फटाफट हृदयाला येणारे स्टार्टअप कुठले आहेत माहिती आहे? मेंटल हेल्थ स्टार्टअप. ऑल मेंटल हेल्थ. काउन्सिलिंग करा, एकेका सेशनचे 4-4, 5-5 हजार रुपये घ्या, 17-18 सेशन करा, त्यानंतर नाही बरं वाटलं तर आणखीन 17-18 करा. दिस इज रियालिटी. हे सगळे त्यांना आपण विघ्न समजतो. पण विघ्न काय आहे नीट समजलीच. एक म्हातारी बाई राजाकडे पोहोचली. राजा त्या दिवशी असा आनंद होता, त्यांचा वाढदिवस होता, जन्मदिवस, सगळ्यांना ते दान करत होते. मग ती कष्टाने पोचली तिकडे. सॉरी मिक्स केली स्टोरी. ही म्हातारी बाई वेगळी आहे, राजावाली नाही. ही म्हातारी बाई लाकडाची ओझं घेऊन जंगलातून जाते, एकटीच आहे, आणि ओझं खाली पडलं. मग तिला उचलता येत नाही. मग देवा देवा विठ्ठला पांडुरंगा काहीतरी कर. पांडुरंग समोर आले. मग पांडुरंग काय पाहिजे आई तुला, सांग तुला काय पाहिजे मिळेल. मग ते काय नाही, फक्त मोळे उचलून डोक्यावर मग काय तर मागता आलं पाहिजे. देवाने तिला काहीही दिलं असतं, तिला तारुण्य दिलं असतं की तुला महालात राहायला काही देऊ शकतो देव. पण तिने काय मागितलं, ती मोळी उचल आणि माझ्या डोक्यावर ठेव. ही आपली स्थिती आहे. दुसरी म्हातारी आहे. ही म्हातारी मात्र राजाच्या गोष्टी होतो. तर राजा आपला दानधर्म करतो. ही काय पुढे जात नाही. सगळा दानधर्म झाला. मग सगळेजण तू काय मागणार आहेस, त्यांना म्हटलं मागेल काय धन संपत्ती काहीतरी मागेल. पण ती राजाकडे गेली आणि राजाला म्हणाली मला काही नको, फक्त आजपासून तू माझा पुत्र, मी तुझी आई, एवढंच कर. मग राजा म्हणाला ठीक आहे. मग हे झाल्याबरोबर काय झालं, जंगलामध्ये राहायची ती आदिवासी बाई होती. जंगलापर्यंत मोठा हायवे झाला, झोपडीचे पॅलेस झाला, तिला दासी आले, दास आले, सगळं. कारण मुलगा राजा मुलगा आहे तिचा, काय प्रॉब्लेम आहे. मागायला कळलं पाहिजे, काय मागायचं हे आपल्याला कळलं बुद्धीला. तर बऱ्याच वेळेला विघ्न काय आहे हे आपल्याला कळत नाही. आपण विघ्नांना असं समोर दिसणाऱ्या समस्या समजतो. तो मला आता माझी हेल्थ बरोबर नाही, मला काही वेल्थ बरोबर नाही, मला हे नाही ते नाही. काही प्रसंग जीवनामध्ये प्रसंग नाही असा एकही दिवस गेलाय का आतापर्यंत गेलाय नाही गेला. लहानपणापासून आठवण बघा, काही नाही काही समस्या आहे. कारण समस्याचं जग आहे. पण सगळ्यात मोठी समस्या ही आहे या जगामध्ये की आपल्याला हेच माहित नाही की आपली समस्या काय आहे. हीच सगळ्यात मोठी समस्या आहे. विघ्न काय माहित नाही हेच सगळ्यात मोठं विघ्न आहे. ह्यालाच आपण अज्ञान म्हणतो.